दंडवत प्रणाम। मार्गशीर्ष मासानिमित्त आपण यूट्यूबच्या माध्यमातून श्री दत्तात्रेय प्रभूंचे 24 गुरु क्रमशः जाणून घेत आहोत। एक एक गुरु पाहत असताना आज आपण यदुराजा आणि अवधूत म्हणजेच श्री दत्तात्रेय प्रभू यांच्या संवादातला 5वा गुरु जाणून घेणार आहोत। श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला म्हणतात, हे राजन, मी अग्नीला गुरु का केलं ते ऐक। अग्नीमध्ये 2 गोष्टी आहेत, एक दाहकता म्हणजे भाजते, उष्णता देते, आणि दुसरी गोष्ट प्रकाशिका म्हणजे प्रकाशही देते। या घटनेला न्याय देणाऱ्या उद्धवगीतेमध्ये आमचे आचार्य भास्कर भट्टही वर्णन करतात। तापसपणे निलागू अग्नी नव्हे आसळगू, तैसा व्हावा निसंगू एकांत निष्ठ। अग्नी कसा आहे? तापसपणे निलागू म्हणजे तपस्वित्वाचं ते प्रतीक आहे। अग्नीप्रमाणे तपस्वितेचं ते तेज तुझ्या अंगामध्ये भिनलं पाहिजे। साधकाचे ज्ञान, साधकाचा आचार अग्नीसारखा धगधगता असला पाहिजे, असे श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला सांगतात। ज्याप्रमाणे अग्नीच्या जवळ गेल्यावर त्याच्या उष्णतेची झळ आपल्याला बसणार आहे, तसे तैसा व्हावा निसंगू एकांतनिष्ठ म्हणजे या अग्नीप्रमाणे साधकाने निसंग आणि एकांतनिष्ठ व्हायला पाहिजे। आमचे श्री चक्रधर स्वामीही एकला विजयास सांगतात, ज्यांना समाजामध्ये राहून निसंग व्हायचं असेल त्यांनी दृष्ट दुर्जनांपासून लांब जाऊन संत सज्जनांच्या संगतीत राहायला पाहिजे। ते तुम्हाला अतिउच्च पदावर घेऊन जातील। अग्नी सगळीकडे आहे, अगदी माणसाच्या शरीरामध्ये सुद्धा, तो म्हणजे जठराग्नी। त्याच्याशिवाय खाल्लेले अन्न पचत नाही, शिवाय कच्चं असेल तर ते शिजतं। अग्नीला जेव्हा आपले उदरभरण करायचे असते म्हणजे प्रज्वलित व्हायचे असते, तेव्हा तिच्याकडे कुठलेच पात्र नसते, इतकी ती निरावलंबी आहे। उदर हेच तिचे पात्र आहे, साठवण्याचे काम फक्त मानवच करतो। ती सर्व काही भक्षण करते, तिच्यामध्ये काही पण टाका भस्मसात होते, ओलं टाका वाळलं टाका सर्व काही जळतं। पवित्र असो अथवा अपवित्र, पुण्यात्मा असो अथवा पापी, चंदन असो अथवा बेशरम, सर्व काही जाळते। यज्ञातील समिधा पण जाळते, तसं उकरड्यावरचा कचराही जाळते। ही समानता अग्नीमध्ये आहे। दंडवत प्रणाम।